इन लास्ट लेक्चर आपण काय बघितले की रिप्रोडक्शन मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट जे आहे त्याच्यामध्ये सिक्वेन्शियल 3 स्टेजेस बघितले आपण. त्याच्यामध्ये पहिली स्टेज कोणती बघितली आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये? एक बघितली की आपण प्री फर्टिलायझेशन. कोणती बघितली? प्री फर्टिलायझेशन. ओके. आता ह्या प्री फर्टिलायझेशन स्टेज आज आपण डिटेल बघणार आहोत. तर 3 सिक्वेन्शियल स्टेज आहेत. एक आहे प्री फर्टिलायझेशन, सेकंड आहे फर्टिलायझेशन अँड थर्ड आहे पोस्ट फर्टिलायझेशन. तर आपण डिस्कस कोणती करणार आहे? प्री फर्टिलायझेशन. आणि प्री फर्टिलायझेशन स्टेजेस मध्ये काय येतं? तर प्री फर्टिलायझेशन स्टेजेस कंटेन गॅमॅटोजेनेसिस. आता प्री फर्टिलायझेशन स्टेजेस मधली पहिली स्टेज कोणती सांगितली तुम्हाला? त्यामध्ये 2 स्टेजेस आहेत. एक आहे गॅमॅटोजेनेसिस अँड सेकंड आहे गॅमेट ट्रान्सफर. गॅमॅटोजेनेसिस अँड गॅमेट ट्रान्सफर 2 स्टेजेस आहेत. प्री फर्टिलायझेशन स्टेजेस मध्ये 2 स्टेजेस केलेत. एक आहे गॅमॅटोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. पहिल्यांदा काय तयार होणार आहेत? गॅमेट्स फॉर्म होणार आहेत. सेकंड स्टेज काय होणार आहे? जे फॉर्म झालेले गॅमेट्स आहेत ते काय होणार आहेत? ट्रान्सफर होणार आहेत. त्याला काय म्हणतो आपण? गॅमॅटोजेनेसिस पहिली आणि नंतर काय होणार आहे? गॅमेट ट्रान्सफर. सो दिस 2 इम्पॉर्टंट स्टेजेस इन्क्लुडेड इन द प्री फर्टिलायझेशन स्टेजेस. इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता आपल्याला ऍक्च्युअल काय बघायचं आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्लॉवरिंग प्लांट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रक्चर कोणतं तुम्हाला सांगितलं मी? सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतो आपण? फ्लावर. अँड ॲज ऑल ऑफ यू नो, फ्लावर इज अ इम्पॉर्टंट पार्ट फॉर द रिप्रोडक्शन. कारण फ्लावर मध्ये असणारे मेल अँड द फिमेल गॅमेटोफाइट हे रिस्पॉन्सिबल आहे त्या प्लांट मध्ये काय त्याचा रिप्रोडक्शन साठी. सो ऑल ऑफ यू नो द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. सो according to scientist Goiti, flower is defined as. आता फ्लावरची त्याने काय डेफिनेशन केली आहे बघा? फ्लावर इज डिफाइंड ॲज इट इज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. बघा मागच्या टॉपिक मध्ये आपण काय बघितले? आपण मागच्या टॉपिक मध्ये फ्लावरचं स्ट्रक्चर बघितले. ओके. नाव फ्लावरची डेफिनेशन त्याने काय केले? अकॉर्डिंग टू सायंटिस्ट गोइती, इट इज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. आता बघा मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट म्हणतो आपण. आता ही डेफिनेशन ही तुम्हाला प्रूव्ह करायच्या. एक्झॅक्टली इट इज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट आहे का? अँड हाऊ इट इज पॉसिबल? तर मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट कसं आहे? तर फ्लावरचं तुम्ही स्ट्रक्चर बघितले मागच्या वेळी तुम्हाला सांगितलंय आहे फ्लावरच्या स्ट्रक्चर मध्ये काय काय आहेत, कोणते पार्ट आहेत ते बघितले. पण अकॉर्डिंग टू सायंटिस्ट गोइती, इफ वी कन्सिडर इट इज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट अँड हाऊ कॅन यू प्रूव्ह दिस? तर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल फ्लावर म्हणजे काय की हा पोर्शन आहे, समजा हा पोर्शन आहे, इट इज अ पोर्शन ऑफ शूट पोर्शन और इट इज कॉल्ड अ शूट. अपायकल मेरिस्टमचा हा पोर्शन आहे समजूया आपण. आणि इथं काय की ह्या शूट पार्टला काय आहेत? लीफ आहेत वेगवेगळे. ओके. हा एक शूटचा पार्ट आहे आणि हा शूटच्या पार्टवर हे लीफ अटॅच आहेत. आता डेफिनेशन काय म्हणतोय आपण? मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. आता मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट ज्यावेळी म्हणतो आपण तर हा शूटचा पोर्शन आहे आणि ह्या शूटच्या पोर्शनवर मग काय आहेत? द शूट कंटेन डिफरंट नोड अँड इंटरनोड. आता हे नोड अँड इंटरनोड विच इज प्रेझेंट ऑन द शूट. त्या शूटच्या पार्टवर काय प्रेझेंट आहे? नोड. आता ज्या ठिकाणी नोड प्रेझेंट आहेत, ओके, दिस इज द पार्ट ऑफ नोड. सो इन बिटवीन नोड जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? इंटरनोड. सो शूट अपायकल डेफिनेशन काय केली आहे फ्लावरची? मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. ओके. आता हा शूटचा पोर्शन आहे. ह्या शूटच्या पोर्शनवर जिथं फर्स्ट नोड आहे त्या फर्स्ट नोडला व्हिजिटेटिव्ह ग्रीनिश पार्ट ऑफ फ्लावर इज डेव्हलप्ड. दॅट व्हिजिटेटिव्ह पार्ट इज फ्लावर इज कॉल्ड एज अ कॅलिक्स. त्याला काय म्हणतो आपण? कॅलिक्स म्हणतो किंवा त्याला काय? सेपल. व्हिजिटेटिव्ह पार्ट जो आहे जो फर्स्ट इंटरनोडला डेव्हलप झालाय त्याला काय म्हणतो आपण? कॅलिक्स.
सेकंड इंटरनोडला काय डेव्हलप झालेला आहे? सेकंड इंटरनोडला सेकंड व्हर्स डेव्हलप झालाय, त्याला काय म्हणतो आपण? आता इथे काय डेव्हलप होणार सांगा? एक झाला कॅलिक्स, नंतर काय तयार होणार आहे? नंतर तयार होणार आहे काय सांगा? करोला. करोला मीन्स इट इज कॉल्ड ॲज अ पेटल. करोला इट इज कॉल्ड ॲज अ पेटल. म्हणजे हा एक स्टेमचा पार्ट आहे, शूटचा पार्ट आहे. त्या शूटच्या पार्टवर वेगवेगळे नोडवर वेगवेगळे पार्ट तयार झालेले आहेत. आता ह्या पार्टवर पहिला पार्ट तयार झाला तो काय झाला? कॅलिक्स झाला. इट इज अ व्हेजिटेटिव्ह पार्ट. नंतर जो पार्ट तयार झाला तो काय झाला? पेटल तयार झाला. अगेन नेक्स्ट स्टेजला कोणता पार्ट तयार झाला? इट इज कॉल्ड ॲज अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. दॅट इज कॉल्ड ॲज, त्यालाच काय म्हणतो आपण? अँड्रोसियम. अँड्रोसियम. आणि लास्ट पार्ट, लास्ट नोड आहे, त्या नोडला काय डेव्हलप झाला? त्या नोडला काय डेव्हलप झाला? तर त्या नोडला झाला डेव्हलप गायनोसियम. अँड दॅट गायनोसियम इज कॉल्ड ॲज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. आता बघा, अकॉर्डिंग टू सायंटिस्ट गोयती, he defined flower as modified condensed shoot. फ्लावर काय आहे? मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. आता इथे बघा, हा शूटचा पोर्शन आहे, हा कसा आहे? मॉडिफाईड. हा आता हे मॉडिफाईड कसं झालंय? तर ज्या ठिकाणी नोड आहेत त्या नोड पासून प्रत्येक ठिकाणपासून काय आलेले आहेत? एक एक फ्लावरचे होल्स तयार झालेले आहेत. आता ह्यात कोणकोणते होल्स आहेत? एक आहे कॅलिक्स, दुसरा आलाय करोला, तिसरा आहे अँड्रोशियम आणि गायनोशियम. आता हे ज्यावेळी सगळे कंडेन्स होणार आहेत, बघा मी काय म्हणतोय, ज्यावेळी हे कंडेन्स होणार आहेत त्यावेळी इट लुक लाइक्स अ फ्लावर. सो हाऊ विल यू गोइंग टू डिफाइन मॉडिफाइड कंडेन्स्ड शूट? ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? फ्लावर इज अ मॉडिफाइड कंडेन्स्ड शूट. नाउ हाऊ विल यू प्रूव्ह दिस इज मॉडिफाइड कंडेन्स्ड शूट? हे प्रूव्ह करायचं असेल तर आपण प्रूव्ह कसं करणार? सो देयर आर डिफरंट टर्मिनॉलॉजीज रिगार्डिंग दिस फ्लावर. ओके, हा जो इंटरनोडल डिस्टन्स आहे याच्यावरून काही टर्मिनॉलॉजीज केलेल्या आहेत. त्यातल्या टर्मिनॉलॉजी म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एक आहे अँथोफोर. अँथोफोर. ओके, सेकंड आहे अँड्रोफोर. अँड्रोफोर. ओके, थर्ड आहे गायनोफोर. गायनोफोर. अँड लास्ट आहे फोर्थ इज gynophore, or it is called as a gynandrophore. It is called as a gynandrophore. Okay, anthrophore, gynophore, and androgynophore. So these are the terminologies which responsible for the definition. Which definition? फ्लावरच्या डेफिनेशनला. फ्लावर इज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. आता हे कसे रिस्पॉन्सिबल आहेत तर आपण वन बाय वन बघूया. तुम्हाला डेफिनेशन तर कळाली. आता आपण जाऊया की डेफिनेशनला ते कसे प्रूव्ह करतात बघा. तर पहिला आहे कोणता? आपण काय म्हणतो त्याला? अँथोफोर. पहिला कोणता आहे सांगा? अँथोफोर. सो व्हॉट इज मीन बाय अँथोफोर? सो अँथोफोर मीन्स व्हॉट? The anthrophore, it is a internode between. आता हा internode between कशामध्ये आहे? समजा दिस इज द कॅलेक्स. ओके, दिस इज द कॅलेक्स. आणि ह्या कॅलेक्स आणि हा तयार झाला करोला. हा हे करोला. आणि करोला नंतर काय आहे की मग स्टिग्माचा पार्ट आहे, अँड्रोशियम गायनोशियमचा पार्ट आहे. सो हा पोर्शन झाला कशाचा? फ्लावरचा. So anthrophore means what? The distance, हे जे इंटरनोडल डिस्टन्स आहे ना, हा इंटरनोडल डिस्टन्स, हा आहे कॅलिक्स, हा आहे कॅलिक्स आणि हा आहे करोला. कॅलिक्स अँड करोला. द इंटरनोडल डिस्टन्स बिटवीन कॅलिक्स अँड करोला इज कॉल्ड ॲज अ अँथोफोर. कॅलिक्स आणि करोला मधल्या इंटरनोडल डिस्टन्सला आपण काय म्हणतो? अँथोफोर म्हणतो. समजलं इथं? अँथोफोर म्हणजे काय? इंटरनोडल डिस्टन्स बिटवीन कॅलिक्स अँड करोला इज कॉल्ड एज अ अँथोफोर. आता हा अँथोफोर तुम्हाला कोणत्या
प्लांटमध्ये बघायला मिळतो? तर फॉर एक्झाम्पल डायंथस मध्ये, फॉर एक्झाम्पल डायंथस, द प्लांट नेम डायंथस, त्यालाच आपण काय म्हणतो? सायलेनी प्लांट, सायलेनी प्लांट. सो ॲज नीट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. कोणतं? डायंथस. ॲज अ नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात लक्षात ठेवायचं की ह्याचं अँथोपोरचं, दॅट इज कॉल्ड एज अ डायंथस ऑर सायलेनी प्लांट. काय आहे टर्मिनल डिफरन्सेस? कॅलेक्स आणि करोला यांच्यामध्ये इंटरनोडल डिस्टन्स जे आहे त्यालाच काय म्हणतो आपण? आता इथं हे काय झाले, हा पोर्शन जो आहे तो कंडेन्स झाला नाहीये, तो आहे असाच राहिलेला आहे. सो दॅट इंटरनोडल डिस्टन्स, हा फर्स्ट नोड आहे, हा सेकंड नोड आहे, आणि ह्यांच्या दोघांच्या मधलं जे इंटरनोडल डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? अँथोफोर म्हणतो. नाउ नेक्स्ट इज द अँड्रोफोर. नेक्स्ट इज द अँड्रोफोर. ज्याप्रमाणे मी एक एक एक्झाम्पल देतो ते तसे तसे एक्झाम्पल मेन्शन करत चला नोटबुक मध्ये. ज्या ठिकाणी मी नीट म्हणतो, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू, तर ते सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये जसं आपण पहिल्यांदा मेन्शन करायचो त्याच पद्धतीनं मेन्शन करा. तर सेकंड बघूया आपण अँड्रोफोर. अँड्रोफोर. आता अँड्रोफोर इट इज अ सिंपल. अँड्रोफोर म्हणजे काय की एक्झॅक्टली सेम. आता अँड्रोफोर हा कुणामध्ये असणार? पॅसेज. इट इज पॅसेज बिटवीन द corolla and it is a passage between corolla and काय असणार सांगा बघूया? अँड्रोसियम. अँड्रोसियम म्हणजे फॉर एक्झाम्पल हा कॅलेक्सचा पोर्शन आहे. ओके, हा कॅलेक्सचा पोर्शन आहे. नंतर काय होणार? नंतर आहे करोला. हा करोलाचा पोर्शन आहे, आणि ह्या करोलाच्या पोर्शन नंतर काही प्रमाणात इंटरनोडल डिस्टन्स तयार झाले, आणि त्या इंटरनोडल डिस्टन्स तयार झाल्यानंतर काय तयार झाले की अँथर तयार झाले, म्हणजे अँड्रोसियम तयार झाले. आणि त्याच्यानंतर जो पार्ट आहे तो काय पार्ट आहे? स्टिग्मा ओव्हरीचा पार्ट आहे. त्याचे इम्पॉर्टंट काय आपल्यासाठी की द अँड्रोफोर हा जो इंटरनोडल काय कुणामध्ये तयार झालेला आहे? हा तयार झालेला आहे एक इन बिटवीन करोला and androcium. The space or the internodal distance between the corolla and the androcium त्याला काय म्हणतो आपण? अँड्रोफोर. आता ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे पॅसिफ्लोरा. पॅसिफ्लोरा. पॅसिफ्लोरा म्हणजे त्याला काय म्हणतो? कृष्णकमळ. तर हे एक्झाम्पल लक्षात ठेवा ॲज नीट पॉइंट ऑफ व्ह्यू. अँड्रोफोरचं एक्झाम्पल काय? पॅसिफ्लोरा. सो नेक्स्ट इज द, आता आपण कोणतं बघितले? अँड्रोफोर बघितला. नाउ नेक्स्ट इज द गायनोफोर. आता तुम्ही पण सांगू शकता सिम्पली काय मिनिंग असेल गायनोफोरचं. थर्ड पॉइंट गायनोफोर. गायनोफोर. आता गायनोफोर म्हणजे काय असणार? इट इज अ डिस्टन्स बिटवीन अँड्रोसियम अँड गायनोसियम. आता ह्या दोघांमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं करणार तुम्ही की हा झाला कॅलेक्स. ओके, दिस इज द कॅलेक्स. कॅलेक्स नंतर काय आहे? करोला. कॅलेक्स नंतर काय आहे? करोला. करोला नंतर काय आहे? अँड्रोसियम. ओके, करोला नंतर काय आहे? अँड्रोसियम. नाव हिअर कम्स अन इंटरनोड. हा इंटरनोडल डिस्टन्स जो आहे हा कुणामध्ये आहे? अँड्रोसियम आणि कुणामध्ये आहे? गायनोसियम मध्ये. समजतंय की हा इंटरनोडल डिस्टन्स कुणामध्ये आहे? अँड्रोसियम आणि गायनोसियम. तर त्याला काय म्हणतो आपण? गायनोफोर म्हणतो. आणि गायनोफोर चे बेस्ट एक्झाम्पल कुठल्या फॅमिलीज आहेत? तर कपॅरडिएसी. कपॅरडिएसी. सो नीट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारतील विच ऑफ द फॅमिली इज इम्पॉर्टंट. कोणत्या फॅमिलीमध्ये द इंटरनोड किंवा गायनोफोर आढळतो? तर कोणती फॅमिली? कपॅरडिएसी. एक्झाम्पल सांगा तुम्ही. कपॅरिस. कोणतं एक्झाम्पल आहे? कपॅरिस. तर हा झाला गायनोफोर. एक्झाम्पल कपॅरिस. नाउ लास्ट पार्ट इज द अँड्रोगायनोफोर. आता तुम्ही सांगू शकता अँड्रोगायनोफोर म्हणजे काय की एखाद्या प्लांट मध्ये फोर्थ वन काय? अँड्रोगायनोफोर. अँड्रोगायनोफोर म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय असणार बघा?
अँड्रो पण आहे आणि गायनो पण आहे. सो द इंटरनोड इन बिटवीन यू ऑब्झर्व अँड्रोसियम आणि गायनोसियम मध्ये, अँड्रोसियम अँड गायनोसियम मध्ये सुद्धा इंटरनोडल डिस्टन्स आहे. आणि कशामध्ये आहे, हे गायनोफोर म्हणजे हे झालं. आणि अँड्रोफोर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की करोला मध्ये आणि कशामध्ये, करोलामध्ये आणि अँड्रोसियम मध्ये काय आहे, इंटरनोडल डिस्टन्स आहे. तर म्हणून त्याला काय म्हणतो, इट इज अ मिक्सिंग ऑफ अँड्रोफोर अँड इट इज मिक्सिंग ऑफ गायनोफोर, बोथ कम्पेअर टू फॉर्म द अँड्रो गायनोफोर. तर याच्यामध्ये आपण डायग्रामॅटिकली बघूया काय असणार आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये डायग्रामॅटिकली तुम्ही बघितला तर कॅलेक्स आहे. ओके, सो कॅलेक्स इज देअर. कॅलेक्स नंतर काय आहे, कॅलेक्स नंतर आहे करोला. ओके, करोला, कॅलेक्स नंतर आहे करोला. तर ह्या ठिकाणी अँथोफोर नाहीये, इथे काय आहे, अँड्रो गायनोफोर. मग इंटरनोडल डिस्टन्स कुणामध्ये आहे, पहिलं इंटरनोडल डिस्टन्स आहे करोला अँड अँड्रोसियम मध्ये. ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करत चला, मी ज्याचा डायग्राम ड्रॉ करतोय. इंटरनोडल डिस्टन्स कुणामध्ये आहे, करोला अँड अँड्रोसियम मध्ये पहिला आहे. नंतर परत इंटरनोडल डिस्टन्स कुणामध्ये आहे, अँड्रोसियम आणि कशामध्ये आहे, गायनोसियम मध्ये. हे फर्स्ट इंटरनोडल डिस्टन्स आहे आणि हे सेकंड. सो दिस इज अँड्रोफोर and this is a gynophore. Together form androgynophore. The best example of androgynophore is क्लिओम म्हणून एक प्लांट आहे, मेडिसिनल प्लांट आहे क्लिओम. बऱ्याच ठिकाणी ते एडिबल पण करतात. क्लिओम गायनॅन्ड्रा, त्याच्या स्पेसिसचं नाव आहे. क्लिओम इज अ जीनस अँड स्पेसिस नेम इज अ गायनॅन्ड्रा. त्याच्यामध्ये काय सापडतं, अँड्रोगायनोफोर. सो ॲज अ नीट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. काय लक्षात ठेवणार, ॲज नीट पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झाम्पल काय, क्लिओम गायनॅन्ड्रा इज एक्झाम्पल ऑफ अँड्रोगायनोफोर. सो याच्यावरून तुम्हाला सगळं कळालेत की हे इंटरनोडल डिस्टन्स ज्यावेळी कंडेन्स्ड होणार त्यावेळी अकॉर्डिंग टू गोइती तुम्ही काय सांगू शकता की इट इज अ रिअली मॉडिफाईड फ्लावर, इज अ रिअली मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. समजलं इथपर्यंत तुम्हाला? आपण सांगू शकतो याच्यावरनं गोइतीने काय सांगितलं की मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. आणि हे आपण प्रूव्ह कसं करू शकतो, ऑन दिस टर्मिनॉलॉजी, दॅट इज अँथोफोर, अँड्रोफोर, गायनोफोर अँड अँड्रोगायनोफोर. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा की इम्पॉर्टंट थिंग्स आर दॅट की आपण प्रूव्ह करू शकलो की फ्लावरची डेफिनेशन, फ्लावर म्हणजे काय, अँड्रोगायनोफोर, हे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी त्याच्या रिलेटेड ज्या आहेत त्याच्यावरून आपण काय प्रूव्ह केलं की फ्लावर इज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट म्हणून सांगितलं आपण त्याच्यामध्ये. तर याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे की आपण ज्या फ्लावरचा स्टडी करतो, ओके, म्हणजे जे फ्लावर बघतो आपण, इट इज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. एक टिपिकल आपण म्हणतो आपण टिपिकल फ्लावर, जे आतापर्यंत आपण स्ट्रक्चर बघितले फ्लावरचे टिपिकल फ्लावर, तर आपण कोणतं बघतो, त्याचं नाव आहे कॅप्सेला. तर त्याला काय म्हणतो आपण, कॅप्सेला. सो कॅप्सेला इज कॉल्ड ॲज अ टिपिकल फ्लावर. याच्यामध्ये त्याला टिपिकल फ्लावर काय म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आपण इझिली सगळे होल्स, ऍक्सेसरी होल्स आणि इसेन्शियल होल्स आपण इझिली पाहू शकतो, म्हणजे अँड्रोसियम, गायनोसियम, कॅलेक्स अँड करोला. सो कॅप्सेला इज कॉल्ड ॲज अ टिपिकल फ्लावर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ शेपर्ड पर्स, कारण त्याच्या बियांचा शेप कसा आहे, पर्स सारखा आहे, म्हणून त्याला दुसरं नाव काय, कॅप्सेला शेपर्ड पर्स. त्याच्या सीड्सचा शेप कसा आहे, पर्स सारखा आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, शेपर्ड पर्स. कॅप्सेला इट इज कॉल्ड ॲज अ टिपिकल फ्लावर. तर त्याचा आपण एक्झाम्पल बघतो नेहमी. आता आपण प्रूव्ह पण केलं की फ्लावर इज कॉल्ड ॲज अ मॉडिफाईड कंडेन्स्ड शूट. आता त्याच्यानंतरचा जो इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो कोणता पॉइंट आहे की फ्लावर हे तुम्हाला सांगितलेत मी मागच्या वेळी की फ्लावर मध्ये काही फ्लावर जे आहेत, काही त्याला आपण काय म्हणतो की
ॲन्युअली, बायॲन्युअल किंवा काही ह्याच्यामध्ये कसे आहेत की फ्लावर काय आहेत, मोनोकार्पिक आहेत. मोनोकार्पिक कार्पिक. आता मोनोकार्पिक म्हणजे काय, मोनोकार्पिक म्हणजे काय सांगा. मोनोकार्पिक म्हणजे काय, फ्लावर हे कार्प मीन्स फ्रूट आणि मोनो मीन्स सिंगल, एकदाच काय येणार आहेत, फ्रुटिंग आणि फ्लावरिंग येणार आहेत, एकदाच येतात. आता काही बायॲन्युअल्स किंवा ॲन्युअल्स जे प्लांट आहेत त्याच्यामध्ये काय येतात की फ्लावर काय मोनोकार्पिक आहेत, म्हणजे त्यांना एकदाच येतात फ्लावरिंग फ्रुटिंग आणि एकदा सीझनच्या प्रमाणे त्याप्रमाणे येतात आणि परत निघून जातात. पण आणि काही प्लांट आहेत की पेरेनियल प्लांट आहेत. काही प्लांट असे आहेत की पेरेनियल प्लांट आहेत. पेरेनियल प्लांट मध्ये काय असतं की कंटिन्युअसली फ्लावरिंग येतं, फ्रुटिंग येतं, फ्लावरिंग येतं, फ्रुटिंग येतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही एक्सेप्शन आहेत ते तुम्हाला सांगितले आहेत की एक म्हणजे बांबू. बांबू हे असं पेरिनियल प्लांट आहे की त्याच्यामध्ये फ्लावरिंग हे काय आहे, इट इज मोनोकार्पिक आहे. ऍज अ नीट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की बांबू हे पेरेनियल प्लांट आहे, वर्षभर 50 ते 60 वर्ष जगू शकतं वर्षभर. पण त्याला एकदाच काय येतं, एकदाच आयुष्यामध्ये त्याला एकदाच फ्लावरिंग येतं आणि ते फ्लावरिंग एकदा आल्यानंतर ते प्लांट फ्रूट तयार करतं, मेनी सीड्स तयार करतात आणि आफ्टर दॅट विल बी द त्याची डेथ होते. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, मोनोकार्पिक. मग काय लक्षात ठेवणार तुम्ही इथं, काय नीट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा, तुमच्या नोटबुक मध्ये मेन्शन करा. पेरिनियल आहे कोणता, बांबू, पण काय पॅटर्न काय त्याचा, मोनोकार्पिक. वन मोर एक्झाम्पल इज दॅट सेंचुरी पाम. त्यालाच काय म्हणतो आपण, सेंचुरी पामला आपण म्हणतो त्याचं बॉटॅनिकल नेम मला आठवलं मी सांगतो. सेंचुरी पाम. सेंचुरी पाम का म्हणतो, तो साधारणतः किती वर्ष जगतो, 100 वर्ष जगतो. किती, 100 वर्ष. त्याचं बॉटॅनिकल नेम आहे कोरिफा अम्ब्रा फेरिक्युला. कोरिफा अम्ब्रा फेरिक्युला, दॅट इज कॉल्ड एज अ सेंचुरी पाम. हा पाम सुद्धा किती वर्ष जगतो, 100 वर्ष त्याचं आयुष्य आहे, म्हणून त्याला सेंचुरी पाम म्हणतो. हा सुद्धा काय आहे, इट इज ऑल्सो पेरिनियल बट इट इज मोनोकार्पिक, म्हणजे त्याला सुद्धा वर्षातून काय होतात, एकदाच फ्लावर येतात. तुम्हाला लास्ट टाइम सुद्धा मी एक एक्झाम्पल सांगितले, लक्षात आहे का बघा सगळ्यांच्या, कोणतं सांगा, स्ट्रॉबिलॅन्थस कुंतियाना, म्हणजे याला काय म्हणतो आपण, नीलकरंजी किंवा कुरुंजी, कारवी पण म्हणतो आपण मराठीत. तर स्ट्रॉबिलॅन्थस कुंतियाना ह्याला सुद्धा कधी फुलं येतात, 12 वर्षातनं एकदा फ्लावरिंग येतात आणि ते प्लांट करतात, परत डेथ होतात त्या प्लांटची. So these are some are perennial plants, and in that perennial plants the flowering and fruiting in life only once, एकदाच फ्लावरिंग आणि फ्रुटिंग होतं लाईफ मध्ये, एकदाच वेळी आणि त्याच्यानंतर ते प्लांट होतात, डेथ होतात, म्हणून दे आर कॉल्ड एज अ मोनोकार्पिक. आणि हे बायॲन्युअल्स ॲन्युअल्स आहेत, ह्याच्यामध्ये काय राहतात, त्याच्यामध्ये त्याच्या फ्लावरिंग आणि फ्रुटिंग एकदाच येतं, पण हे कसे आहेत, एकदा जरी आले तरी हे कसे आहेत, बायॲन्युअल्स आहेत आणि ॲन्युअल्स आहेत, ते पेरिनियल नाही आहेत. हे तुम्ही इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. नीट पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल बांबू, सेंचुरी पाम आणि स्ट्रॉबिलॅन्थस कुंतियाना. सो मूव्हिंग टू द नेक्स्ट. सो इन द नेक्स्ट लेक्चर आपण बघणार आहोत द स्ट्रक्चर ऑफ प्री फर्टिलायझेशन स्टेजेस मध्ये येणारे स्ट्रक्चर. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्री फर्टिलायझेशन जे आहे, त्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर येणार आहेत, म्हणजे